जी ताकद आहे आपली. आवाज येते का माझा माग? सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचवावेत. सर्वांना इथं जमा झालेल्या माता भगिनी आणि मोर्चातील सर्व माझ्या बंधूंच्या पायाशी पहिल्यांदा नतमस्तक होतो. तुम्ही या मोर्चामध्ये आला, तुमच्या पायाजवळ माथा टेकतो की तुम्ही एकत्र आलात. सगळ्यांना एक विनंती आहे की ही सामाजिक न्यायाची वज्रमूठ आहे. ही सामाजिक न्यायाची वज्रमूठ आहे. सगळ्यांनी वज्रमूठ दाखवायची, वरती हात करून. ही सामाजिक न्यायाची वज्रमूठ आहे. ही आरक्षणाच्या वर्गीकरणाची वज्रमूठ आहे. ही महाराष्ट्राच्या समोर असणारा हा जो लढा आहे, हा जिंकल्याशिवाय महाराष्ट्रातला मातंग समाज आता माघारी फिरणार नाही. आणि याच्यासाठी ही लढाई आहे. म्हणून माझ्या मातंग समाजाच्या बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या पोटामध्ये आग उठली आहे, आग पडली आहे. वारंवार अपमानित केलं जात आहे. वारंवार महापुरुषावर खालच्या पातळीवर बोललं जात आहे. या प्रत्येकांना वर्गीकरण झाल्यावर जाब विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाला मानणारी आम्ही माणसं आहोत. देवेंद्र फडणवीस साहेब येत्या 1 ऑगस्टला, देवेंद्र फडणवीस साहेब येत्या 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने वर्गीकरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू करा. याच्यासाठी हा मोर्चा आहे. 1 ऑगस्टला या महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे, ही अपेक्षा तुमच्याकडून आहे फडणवीस साहेब. आणि याच्यासाठी हा संघर्ष आहे. 1 तारखेच्या पुढे जर हा कायदा लागू करण्यासाठी आपण विलंब केला तर मुंबई बंद करायची आपल्याला लक्षात ठेवा. आम्ही मुंबईमध्ये घुसणार, आम्ही मुंबईमध्ये घुसणार, आम्ही सीएसटी वर घुसणार, आम्ही एअरपोर्ट वर घुसणार, आम्ही आझाद मैदानात घुसणार. आम्ही मुंबई बंद करणार. लक्षात ठेवा. मुंबईला येणार आहे ना तुम्ही? मुंबईला मातंग समाजाची ताकद आम्ही मुंबईला दाखवू. लक्षात ठेवा. म्हणून देवेंद्र फडणवीस, आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्हाला हलक्यात घेऊ नका. हा मातंग समाजाचा वाढता आवाज, हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेकडे जाणारा मातंग समाजाचा वाढता आवाज आपल्याला उपवर्गीकरण लागू केल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून माझ्या मातंग समाजाच्या बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाला पुढे घेऊन जाण्यासाठी मातंग समाजानं पुढे येणं गरजेचं आहे. म्हणून आरक्षणाचं उपवर्गीकरण जे म्हणतात की 341 कलमाचं उल्लंघन होत आहे, आम्हाला तुम्ही अडाणी म्हणताय, आम्हाला तुम्ही अज्ञानी म्हणताय, आम्हाला तुम्ही पोतराज म्हणताय, आम्हाला तुम्ही हलगीवाले म्हणताय. अपमान, अपमान, नुसता अपमान करताय. वर्गीकरण लागू होऊ द्या. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कलेक्टर हे मातंग समाजाचे. याच्यासाठी आमचा हा लढा आहे. आमचे कलेक्टर बनवण्यासाठी, डीवायएसपी, एसपी, फौजदार, डॉक्टर, इंजिनियर बनवण्यासाठी आमचा लढा आहे. तुम्ही आम्हाला अपमानित करताय, आम्हाला पोतराज म्हणताय. आमचा पोतराजाचा, इथं माझा मित्र उभा आहे, त्याचं शिक्षण विचारा काय. आम्हाला तुम्ही म्हणताय हलगीवाले. अरे तो आमचा वाद्य संस्कृतीचा भाग आहे, कुणालाही मिळालेला नाही. हलगी आमची स्वतःची वाद्य संस्कृती आहे. कुणालाही या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वाद्य नाही, ते फक्त मातंग समाजाकडे आहे. हे आमचं स्वतःचं वाद्य आहे, ही आमची स्वतःची रणहलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई सुद्धा आमची हलगी वाजल्याशिवाय चालू होत नव्हती. ती रणहलगी आमची.
आम्हाला या व्यवस्थेनं पछाडलं, आम्हाला व्यवस्थेनं मागे सरकवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला न्याय दिलेला आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत आमच्यावर उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी वर्गीकरण लागू झालंच पाहिजे. याच्यासाठी हा लढा आहे आणि या लढ्याला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. चिखलफेक केली जाते, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना उत्तर द्यायचं. आपलं एकच टार्गेट आहे, वर्गीकरण. इकडं तिकडं बघायचं नाही, बिलकुल कुणाला उत्तर देत बसायचं नाही. फक्त वर्गीकरण लागू होईपर्यंत आपल्याला ही लढाई लढायची आहे, लक्षात ठेवा. ही आपली लढाई आहे आणि या लढ्यामध्ये प्रत्येक मातंग समाजाच्या महिला, पुरुष, विद्यार्थी यानं सामील होणं काळाची गरज आणि याच्यासाठी हा लढा आपण महाराष्ट्रामध्ये उभा केला पाहिजे. आणि याच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला मुंबईमध्ये जायचं आहे. त्याची तारीख सुद्धा तुम्हाला लवकर सांगण्यात येईल. कोणती तारीख? 29 सप्टेंबर ही तारीख मुंबईची ठरलेली आहे, लिहून घ्या. 29 सप्टेंबर ही तारीख मुंबईची ठरलेली आहे. या तारखेला आपल्याला मुंबईमध्ये जायचंय आणि याच्यासाठी आपल्याला लढायचंय. म्हणून जे विरोधी करणारे लोक आहेत, बाबासाहेबांच्या विचार पुढे करून जे म्हणतात की आरक्षण, वर्गीकरण हे बेकायदेशीर आहे. आम्ही आंबेडकरवादी लोक आहेत, आम्ही आंबेडकरवादी पोर आहेत, आम्हाला बाबासाहेब आंबेडकर माहित आहे, बाबाचं माहित आहे. जे म्हणतात विरोधी, त्यांनी तर्काच्या आधारावर बोलावं, तर्काच्या आधारावर बोलावं, त्यांनी तथ्याच्या आधारावर बोलावं. त्यांनी सांगावं की वर्गीकरण हे चुकीचं आहे, आम्ही याच्यातून माघार घेऊ. तुम्ही सांगू शकत नाही. आम्हाला माहित आहे वर्गीकरण हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला न्याय आहे, म्हणून तुम्ही याला विरोध करू शकत नाही. तुम्ही म्हणताय की अनुसूचित जातीमध्ये विभाजन होत आहे, जाती जातीमध्ये फूट पडते. अरे बाबांनो, आरक्षणाचं वर्गीकरण याने कशा पद्धतीने फूट पडेल? काहीही बोलण्यासाठी अर्थ नाही. आरक्षणाचं वर्गीकरण हे सरकारनं आणि सुप्रीम कोर्टानं द्यायचं ठरवलंय, परंतु जातीचं वर्गीकरण हे विरोध करणारे वर्गीकरण समिती करत, हे लक्षात ठेवा. ही महाराष्ट्रातली जी वर्गीकरणचा विरोध करणारी समिती आहे, तुम्ही जाती जातीमध्ये विभाजन करत आहात हे आमच्या लक्षात येत आहे. हा वर्गीकरणाचा इतिहास हा महाराष्ट्राच्या समोर लिहिला जाईल तेव्हा तुम्ही विरोधी गटाच्या भूमिकेमध्ये असाल, हे लक्षात ठेवा. हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला जातोय. म्हणून माझ्या मातंग समाजाच्या बांधवांनो, घाबरून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. ही लढाई आपली आहे. आरक्षण आपल्या हक्काचं आहे, आपल्याच बापाचं. लक्षात ठेवा, आरक्षण आपल्या हक्काचं आहे, आपल्याच बापाचं. म्हणून घाबरून जायचं नाही. हा लढा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याही पेक्षा तीव्रतेनं लढला जाईल. जाता जाता एवढं सांगेल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आमची तुम्हाला विनंती आहे, हा वाद तुमच्या हातामध्ये मिटवणं. मी जाहीर सभेतून सांगत आहे की हा वाद मिटवणं तुमच्या हातामध्ये. आमची विनंती आहे, तुम्ही याच्यावर बोललं पाहिजे. तुमचं मौन हे वेगळं दर्शवत आहे. तुम्ही मौन बाळगू नका, बिलकुल मौन बाळगू नका. याच्यावर उत्तर द्या अशी अपेक्षा या सभेच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान.